घाटकोपर दुर्घटनेच्या 45 तासानंतरही बचाव कार्य सुरूच आहे। पोकलेनच्या सहाय्याने लोखंडी ढिगारा उपसण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। एका गर्डरखाली अडकलेल्या गाडीत एक महिला आणि पुरुष अडकल्याची माहिती आहे। त्यांना काढण्याचे काम सध्या सुरू आहे। पोकलेनच्या सहाय्याने गर्डर उचलण्याचे देखील प्रयत्न केले जात आहेत। या परिसरातील अन्य होर्डिंग्स उतरवण्याचे देखील काम सुरू करण्यात आले आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 45 तास उलटून गेलेत, मात्र तरीही बचाव कार्य अजूनही सुरू आहे। आपण बघू शकतोय की एनडीआरएफचे जवान, मुंबई फायर ब्रिगेडचे जवान, पालिकेचे कर्मचारी यांच्या मदतीने मुंबई पोलीसही या बचाव कार्यात सहभागी झालेले आहेत। आज सकाळपासून बऱ्यापैकीचे काम होतं, 50% आसपास ते पूर्ण करण्यात आले, मात्र अजूनही होर्डिंगचा बराचसा मोठा भाग हा अजूनही पेट्रोल पंप आणि त्या परिसरात आहे। मात्र आता जसजसा वेळ आणि तास पुढे जात आहेत तसतसं या ढिगाऱ्यातनं आता लोक जी अडकली असतील त्यांच्या वाचण्याची शक्यता धुसर होत चालली आहे। एनडीआरएफच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एक लाल रंगाची गाडी मुख्य गर्डरखाली एका अडकलेली आहे आणि त्याच्यात एक महिला आणि पुरुष अडकल्याचे संकेत आहेत। त्यांनाच आता बाहेर काढण्याचे जे प्रयत्न आहेत ते बचाव कार्य करण्यास सुरू आहेत, परंतु ज्या वजनाचं हे गर्डर आणि जे होर्डिंग पडलेले आहे त्यामुळे गाडी फक्त 2.5 फुटाचा एक सांगाडा राहिलाय आणि त्यामुळे त्यात वाचलेल्यांची शक्यता अतिशय कमी असल्याचं बोललं जाते। याच घटनेची आणखीन पुनरावृत्ती होऊ नये म्हणून याच लाईनीत जे अन्य होर्डिंग्स होते ते सुद्धा आता पालिका प्रशासनाच्या वतीने काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आपण बघू शकतोय की या होर्डिंग्सना उतरवण्याचं काम हे सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। लवकरच ही सुद्धा होर्डिंग्स इथनं हटवण्यात येतील आणि ज्या धोकादायक अवस्थेत मुंबईसह राज्यभरातल्या आसपासच्या भागात अशा प्रकारची होर्डिंग्स आहेत जी विना परवानगी लावलेली आहेत, बेकायदेशीर आहेत किंवा मर्यादेपेक्षा जास्त त्यांचा विस्तार आहे, अशा सर्व होर्डिंग्सवर राज्यव्यापी स्तरावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, समय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।